मी राजू आलुरे, प्रभाग क्रमांक 5. मला चिन्ह ऑटो रिक्षा मिळालेले आहे व माझ्या दोघे भगिनी आहेत. शीतल घाडगे ओबीसी मधनं महिलामधनं आहेत, त्यांना कपाट चिन्ह मिळालं आहे व माझ्या दुसऱ्या लहान भगिनीला सफर चिन्ह मिळालेलं आहे. आमच्यावर आवळे जे होते त्यांना पालकमंत्र्यांनी काल बोलावून घेतलं. त्यांना खूप दबाव यायला. त्यांना आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्हाला पक्षाचे चिन्ह मिळालंय, आमच्यामुळे तुमचं काय बरं वाईट होणे, नुकसान होऊ नये, त्यामुळे तुम्ही बिंदास तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही त्यांना स्वतःहून आज पाठवलेलं आहे. पण त्यांनी म्हणाले ते नाही, माझी परिस्थिती अवघड झाली आहे, मी काय करू. तर आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर जावा. नाही, मला प्रत्यक्षात पालकमंत्री फोन होता, पण काय त्यांच्या हस्तकामार्फत मला स्वीकृत करतो पण शब्द द्यायला. तर मी म्हणलं स्वीकृत सोलापुरात तुम्ही असे किती लोकांना शब्द दिला, मुळात तर आम्हाला स्वीकृत नकोच आहे. पालकमंत्री तुम्ही आज आहे उद्या नाही, आम्ही कुणाच्या मागाला स्वीकृत द्या म्हणून, आणि आम्हाला स्वीकृतीची गरज नाही. आम्ही मैदानात उतरले, लढून जिंकून दाखवणार. नाही, गेली 10 ते 15 वर्षाला भारतीय जनता पार्टीचं आम्ही निष्ठेने आमची टीम काम करते आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला तिकीट दिलं होतं भाजपने, एका व्यक्तीला. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हांना 95 मतं पडले होते. मग नंतर 2012ला माझ्या पत्नीला तिकीट दिलं, मी 1700 मतं घेतली. 2012 मध्ये माझ्या पत्नीला 1700 मतं पडले. तिथून आम्ही हार झालं तरी आम्ही पक्षाचं काम अडवलं. बाळेगावात प्रस्थापित पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं, ते सगळं वर्चस्व आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मोडून काढून नंतर मला उमेदवारी दिल्यानंतर मी 3600 मतं घेतले होते. थोडक्या मतांनी निसटता पराभव झाला माझा. भाजपकडनं उमेदवारी दिली होती, तुम्हाला नाकारली, काय भावना आहेत? मला उमेदवारी माझं उमेदवारी कट झाली नाही, मला कोणी नाकारलं नाही. माननीय आमदार अजयकुमार देशमुख यांच्या यादीतून आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आमची यादी, आमची नावं गेले होते. पण मालकाच्या घरी जी दोघत घटना घडली, काही वितुष्ट मंडळीने आमचे नावं काढून त्यांना सोयीस्कर, जे त्यांच्या बंगल्यावर 4 वेळा पाया पडत जातात, अशा चमचेगिरी लोकांना गेल्या महिन्यात पक्षात आलेल्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. याचं वाईट वाटतंय. आपल्यातल्या 2 उमेदवाराला 3:30-4:30 वाजता एबीसी फॉर्म आहे म्हणून असं फोन आले होते, हे कितपत खरं आहे? आमचे जे ओपनचे उमेदवार होते, सुरवशे महिला, त्यांच्या पतीला फोन आला 4:30 वाजता की तुम्ही ओपन मधनं भरला तर ओपन मधनं भरू नका, ओबीसी मध्ये भरा, तुम्हाला ओबीसीचं बी फॉर्म आम्ही लावून देऊ. पण आमचे उमेदवार म्हणले मी ओपन मध्ये फॉर्म भरले, ओबीसी मध्ये तुम्ही फॉर्म बी फॉर्म कसं जोडता. तर त्यांनी त्याची चिंता तुम्ही करू नका, ते सगळं आमच्याकडे आहे, फक्त तुम्ही हा म्हणला. पण आमचे श्री सुरवशे त्याला त्या असल्या गोष्टीला बळी पडले नाही. मी ओपन मध्ये लढणार त्यांना स्पष्ट सांगितले. मालक म्हणाले होते आणि देशमुख बापू पण म्हणाले होते की जरी तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला तरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू. मग त्यांचा आता असं काही कॉल वगैरे आला तर का तुम्ही अपक्ष थांबला म्हणलं? नाही, अजून त्यांचा आमचा काही संपर्क झाला नाही. आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो. आज आम्हाला चिन्ह मिळालं, इथून मालकाची दिशा मालक स्पष्ट करतील. पण आमची दिशा किंवा आमचा निर्णय ठाम आहे, आम्ही अपक्ष निवडणूक लढणार आणि जिंकणार. असं वाटत नाही का की एक सच्चा कार्यकर्त्याचा बळी गेलाय पक्षाकडून? 100%. आज लोक हे म्हणतात की ह्यांचा 2 वेळा पराभव झालाय, निकष हे लावलेत. मग ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याचा बी 2 वेळा पराभव झालाय, त्या व्यक्तीचा बी 2 वेळा पराभव झालाय. मग ही कुठले निकष लावला? जी व्यक्ती बाहेरची आहे, आमच्या वार्डात सुद्धा त्यांचं मतदाराचं नाव नाही, आणि पक्षांनी त्यांना बोलून, देवेंद्र कोटे त्यांना बोलून तिकीट देऊन, जेणेकरून त्यांचा कोटेस गट वाढवायचा, त्यांना भाजप वाढवायचं नाही. 2029ला जर मोदी सरकार पडलं तर हे लोक 5 मिनिटात, हे लोक चालू आमदार आहेत ना देवेंद्र कोटे, 5व्या मिनिटात हे सगळे समर्थक घेऊन काँग्रेसमध्ये जातील. कारण त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, भगवा आहे. आमचा जीव जरी गेला, आम्हाला तिकीट नाही मिळालं तर आम्ही भारतीय जनता पार्टीत राहणार आहे. अपक्ष ठाम आहे, निर्णय झालेला आहे, त्यात बदल होणार नाही. कुणाचाही दबाव आला तर, 2 दिवसात अजून काय घडामोडी झाल्या? कसल्याही घडामोडी घडू दे, असं कोण नाही आहे की आम्हाला प्रेशर आणू शकणारा. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहेत. बंडखोरी म्हणायची का तुम्ही घेतलेला निर्णय म्हणायचा? बंडखोरी म्हणताच येणार नाही. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आमच्या ताटातलं घास हिरावून घेतलेत. आमचं यादीत नाव आलतं, यादीतलं नाव चेंज झालं. आमदारच्या घरात घटना घडल्यामुळे त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन आमचं यादीतलं नाव काढून त्यांना जे हवे ते लोक, त्यांच्या तळवे चढणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट देऊन त्यांचं गट निर्माण करायचा प्रयत्न करण्यासाठी आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी दिलेला आहे. विरोधकांना काय इशारा असेल? विरोधकाला विचारा म्हणजे आम्ही त्यांना विरोध समजत नाही. माननीय आमदार अजयकुमारच्या माध्यमातून आम्ही गेल्या 10 वर्षात कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरं चाललोय. प्रभागातील नागरिकांना तुमचं काय आव्हान असणार आहे? प्रभागाच्या नागरिकाला आव्हान मी करण्यापेक्षा प्रभागातील नागरिकांनी
माझं जेव्हा यादीत नाव आलं नाही, लोकांनी आम्हाला फोन करून सगळीकडे बोलून घेतले, तुम्ही उभा राहा, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, निवडणूक आम्ही हातात घेतल्या, तुम्ही कसला विचार करू नका म्हणले. त्यांच्या भरोश्यावर मला आव्हान करायची गरज नाही. लोकांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडणूक उभा राहा, ते आम्ही बघून घेऊ म्हणले.